दोन वर्षांनंतर गोदावरीला आलेला पूर अजूनही कायम। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी गेलं। नदीकाठच्या लोकांना सतर्क रहा अशा सूचना। सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण 97% भरलं। धरणातून 80,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या लोकांना सावध राहण्याच्या सूचना। नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक वाढली। धरणात आतापर्यंत 8 महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा। मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर। पूरस्थितीच्या आढाव्यासाठी पुण्याला जाणार। राज्यातील स्थिती नियंत्रणात आल्यानंतर दिल्ली दौरा करणार। उद्धव ठाकरे 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार। विधानसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज सोलापूर दौरा। शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीला। दर्यापूर इथे आंबेडकरांची सभा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची राजकीय निवृत्ती। पुतण्या जयसिंग सोळंकेची राजकीय वारसदार म्हणून घोषणा। वक्फ बोर्डाच्या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या चर्चांवरून वाद। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध तर मुस्लिमांची संपत्ती बळकावण्याचा कट असल्याचा ओवेसींचा आरोप। प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचा उद्या शाळा बंद आंदोलन। अनुदानित विनानुदानित शाळांचे शिक्षक भाग घेणार। आजपासून श्रावणात एसटी संघे तीर्थाटन उपक्रम सुरू होणार। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोफत तीर्थाटनाचा आनंद घेता येणार। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार। राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी। जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। 11 जणांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता तर सरकारकडून पूरग्रस्तांना 50,000 रुपयांची मदत। बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला। पंतप्रधान शेख हसीनांचा राजीनामा मागणाऱ्या 100 आंदोलकांचा मृत्यू, 100हून अधिक जखमी। ढाक्यातील इंटरनेट सेवा ठप्प। दुसऱ्या वनडेमध्ये जेफ्री वँडरसेनच्या फिरकीपुढे भारताचे स्टार बॅट्समन निष्प्रभ। भारताचा 32 धावांनी पराभव। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत। मलेशियाच्या ली झी जियाशी सामना होणार। उपांत्यपूर्व सामन्यात रेड कार्ड मिळाल्यानं भारताचा हॉकीपटू अमित रोहिदावर एका सामन्याची बंदी। पॅरिस ऑलिम्पिकमधील जर्मनी विरुद्धच्या उपांत्य सामन्याला मुकणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।